आणि त्यांनी मला थोडीशी माहिती दिली महाराज. 25 वर्षापासून एक गाव एक गणपती चालू आहे आणि या मंडळामध्ये जातीभेद नाही, उंच नीच नाही, श्रीमंत गरीब नाही, सर्वांना इथं आरतीची संधी दिली जाते. किती मोठी गोष्ट आहे महाराज. हो, एक गाव एक गणपती असल्यामुळे काय होतं आता नीट लक्ष द्या. कीर्तनाला सुरुवात झाली महाराज. ज्या ठिकाणी एक गाव एक गणपती आहे, ज्या ठिकाणी सर्व गाव एकत्र मिळून गणपती मंडपात गणपती बसवतात, त्या ठिकाणी समाजात भेदभाव राहत नाही, समाज एकत्र येतो, प्रेम वाढतं, मैत्री वाढते. हा, एक गाव एक गणपती नुसता उत्साह नाही तर समाजाला जोडणारा एक सेतू आहे, सेतू. आणि अशा गोष्टीमुळं, अशा कार्यक्रमामुळं, एक गाव गणपतीमुळं नुसतं गाव राहत नाही तर ते आदर्श गाव होतं महाराज. हे एक गाव एक गणपतीमुळे होतं महाराज. आणि 1-2 वर्ष नाही, 25 वर्षापासून चालू आलं. आणि तुम्हाला खरं सांगू का महाराज, माझंही वय 25च आहे. तुमचं 25 वर्ष झाले आणि तुम्ही महाराज किती वर्षाचा बोलवला? 25 वर्ष. म्हणजे योगायोग आहे हा महाराज. वा, सुंदर महाराज. आता याच्या पुढे जाऊ आपण. गणपती उत्सव सुरू कोणी केला ते सगळ्यांना स्टोरी माहिती आहे, सगळ्यांना पाठ आहे. हो, इंग्रजांच्या काळामध्ये लोक एकत्र येणं शक्य नव्हती, जातीभेद होता, गुलामगिरी होती, भीती होती. मग त्यावेळेला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या महान नेत्याने एक उपाय काढला. काय? सार्वजनिक गणेश उत्सव. तुम्ही काय आजारी आहे का सगळे? असं बोलत ना. प्रवास करून कोण आलं? प्रवास करून कोण आलं? मी आलो का नाही? मी कसा दिसतोय? फ्रेश दिसतोय. तुम्ही कुठले? हा, इथलेच आहे. मग तुम्हाला झालंय काय? असं फ्रेश बसा. काय टेन्शन पेन्शन आहे का? महिला मंडळ काय कोणाला? हा, नाही ना. पुरुष मंडळी कोणावर कर्ज बिर्ज काय आहे? असू दे ना. ज्याच्यावर कर्ज तोच खरा. म्हणतात कर्जवाली म्हणतील आता शिका आधार देणारा महाराज भेटला. असं फ्रेश बसा महाराज, टेन्शन मध्ये बसू नका. विठाला विठाला पारखियांच्या काळामध्ये समाज एकत्र येणं शक्य नव्हतं, म्हणून टिळकांनी एक उपाय काढला. काय? सार्वजनिक गणेश उत्सव. जेणेकरून लोक एकत्र येतील, विचारांची घेवाणदेवाण होईल, चांगले सांस्कृतिक कार्यक्रम होतील. आणि याच गणेश उत्सवाच्या व्यासपीठावरून टिळकांनी स्वराज्याचा मंत्र दिला. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार. हे सगळं कोणामुळे शक्य झालं? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. मग त्यांचे उपकार आपण विसरता कामा नाही महाराज. आणि या मोरया मित्र मंडळाचं एक कौतुक करावं वाटतं महाराज. हो, की त्यांनी गणपती उत्सव निमित्ताने, गणपती सोहळा या निमित्ताने, एक गाव एक गणपती या निमित्ताने कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. सुंदर सात्विक कार्यक्रम त्यांनी आयोजित केला महाराज. असा कार्यक्रम असल्यावर 3-4 गोष्टीचं कौतुक अवश्य करावं. मी करत नाही, पण असा कार्यक्रम असल्यावर मी नेहमी करतो. पहिलं कौतुक करावं या मोरया मित्र मंडळाचं, की ज्यांनी या गणपती उत्सव निमित्ताने भव्य दिव्य कार्यक्रमाचं नियोजन केलं, कीर्तनाचं कार्यक्रमाचं नियोजन केलं. दुसरं कौतुक करावं अन्नदान करणाऱ्यांचं, कारण अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान आहे. तिसरं कौतुक करावं पंक्तीला येणाऱ्यांचं. तुम्ही म्हणाल त्यांचं कशाला पाहिजे कौतुक? आता तेच आले नाही तर अन्नदान करून काय फायदा आहे का? नाही, त्यांचं सुद्धा कौतुक झालं पाहिजे ना. आणि चौथं कौतुक करावं कीर्तनाला जमलेल्या या समाजाचं. असा कार्यक्रम असल्यामुळं तुमचं गावाची माती पवित्र झाली, भूमी पवित्र झाली महाराज. हो, आणि माझं भाग्य, मला इथं कीर्तन करण्याची संधी मिळाली महाराज. एवढं सुंदर नियोजन महाराज. या 3-4 गोष्टीचं कौतुक झालंच पाहिजे. या गणपती उत्सव निमित्ताने आपण देवाकडे आज एवढंच मागायचं, हे देवा शेतकरी वर्ग सुखी होऊ दे, हिंदू धर्माची गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य असेपर्यंत फडकू दे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू राहू दे. एवढंच आज गणपतीकडे मागायचं, एवढंच मागायचं. शेतकरी वर्ग, बोला पटकन, शेतकरी वर्ग सुखी राहू दे. कारण शेतकऱ्यासारखे कष्ट कोणी करत? बोला पटकन, कोणी करत? तुम्ही बोललं तर समजेल बरं का. आपल्याकडे एक तो वेळ कमी, पटकन पटकन बोला. शेतकऱ्यासारखे कष्ट कोणी करत नाही. समजा तुम्ही एखाद्या कापड दुकानदाराकडे गेले, नीट ऐका बरं का. आता
एखाद्या कापड दुकानदाराकडे गेले आणि म्हणले 1000 मीटर कापड मला फुकट दे, देईल का तू? बसणारे मंडळी, मोऱ्या मित्र मंडळ देईल का? आता तुम्ही सोनाराकडे गेले, अर्धा ग्राम, अहो तो उभं सुद्धा करणार नाही महाराज आपल्याला. करीन उभं? अजिबात नाही. आता शेतकऱ्याकडे जा, त्याला म्हणा एखादा 1-2 किलो कांदा दे ना. हा तर म्हणा 1-2 किलो, अरे अख्खी 55 किलोची गोण घेऊन जा, हे म्हणणार फक्त शेतकरी आहे. शेतकऱ्यासारखं उदरांतकरण कोणाचं? बसणारी मंडळी, कोणाचंच नाही, अजिबात नाही महाराज. आणि शेतकरी खातो कष्टाचं महाराज, फुकटचं खात नाही महाराज. म्हणून आपण कसं खावं? कष्टाचं खावं, फुकटचं कोणी खाऊ नये महाराज. असं एका ठिकाणी वर्णन आहे, देवाचं, भावाचं आणि गावाचं कधी फुकट खाऊ नाही. आणि जो देवाचं, भावाचं आणि गावाचं फुकट खातो, तुम्ही इतिहास तपासून बघा, त्याचं वाटूळच झाले महाराज. कष्टाचं खावं महाराज. दुसऱ्याची हडप केलेली संपत्ती, त्या संपत्तीवर पोचलेली संतती मनुष्याला कधी सुख देऊ शकत नाही महाराज. म्हणून शेतकरी सुखी होऊ दे, हिंदू धर्माची गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य असेपर्यंत फडकू दे, आणि सर्वांच्या चेहऱ्यावर काय राहू दे? हसू राहू दे. एवढंच आज गणपतीकडे मागायचं. विठाला 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 आता गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य बोला पटकन, महिला मंडळ, मोदक. वा वा, गणपती उत्सव आला की सगळ्यांना उत्सुकता असते, काय खायचं? मोदक. उकडलेले मोदक, तळलेले मोदक. हा कशाचे? भाजणीचे. आता तर नवीन मोदक आलाय, चॉकलेट मोदक. म्हणजे ज्याचा त्याचा भाव, ज्याची जी श्रद्धा, ज्याचं प्रेम महाराज. हा आता मोदक तुम्ही बारकाईने बघितलं का? मोदक जो आहे त्याचं वरची जी बाजू आहे, वरची ती अशी उंच आहे आणि टोकदार आहे. बघितलं का नाही? हो बघितलं का नाही? मग कधी मी घरी गेल्यावर सांगणार का मला? बोलत जा. हा उंच असे उंच. मग याच्यातून एक शिकण्यासारखे महाराज, माणसाचे ध्येय कसे असावे? उंच असावे. नुसतं मोदक खायचं नसतं, त्यातून शिकायचं पण असतं. माणसाचे ध्येय कसे पाहिजे? उंच पाहिजे. बरं, मोदक बाहेरून दिसायला साधाच आहे, एवढं काय असं डेकोरेशन नाही, साधच आहे, पण आतून गोड आहे. मग तसं माणूस दिसायला साधा असला तरी चालेल, आतून ज्ञानाचा, प्रेमाचा गोडवा पाहिजे त्याच्यामध्ये, तेव्हा तो माणूस चांगला वाटतो. बरोबर का नाही? आता मोदक तुम्ही बाहेरून बघा, मोदक ते सगळं एकत्रित आहे. विखुरलेलं आहे का मोदक? एकत्रित आहे, त्यामुळे ते सुंदर दिसतो. मग तसं माणसाचे जे विचार आहे, माणसाचं जे आचरण आहे, त्यामुळे आपलं कुटुंब एकत्रित राहतं. फक्त माणसाचे विचार कसे पाहिजे? चांगले पाहिजे. ज्या घरात एकी आहे त्या घराचं गावात वजन असतं, ज्या गावात एकी आहे त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. एकी लय महत्वाची, एकी. आता घराघरात एकी नाही. तुम्हाला एक उदाहरण देतो. असं मोठं खटलं कळतं तुम्हाला? खटलं म्हणजे मोठं कुटुंब. हा असं मोठं खटलं श्रीमंतीनं लुटलं, दागिन्यांनी नटलं, आणि एक दिवस असं फाटलं, बिन तेलाचं पिठलं. कारण घरात काय नाही. बोला पटकन. एकी नाही. एकी पाहिजे महाराज. जसं मोदकामध्ये एकी आहे, विखुरलेला नाही, तो एकत्र असतो तेव्हा सुंदर दिसतो. तसं आपल्यात काय पाहिजे? एकी पाहिजे महाराज. आणि एक गाव, एक गणपतीमुळे गावात काय होती? एकी होते महाराज. विठाला विठाला विठाला. गणपती या शब्दाचा अर्थ नीट लक्षात घ्या. गणपती, जो तिन्ही गणांचा पती तो गणपती. 3 गण कुठले? देवगण, मनुष्यगण, राक्षसगण. तिन्ही गणांचा जो पती तो गणपती. गणपती बाप्पाचे नाव आहे गजानन. गज अधिक आनंद. ज्याला हत्तीचं शिर बसवले तो गजानन. वक्रतुंड. वक्रतुंड म्हणजे काय?
वाकड्या तोंडाचा? वाकड्या तोंडाचा नाही, जो वाकडा वागतो त्याला सरळ करतो तो गणपती. ओ मंगल मूर्ती मोरया. मंगल म्हणजे परिपूर्ण मांगल्य दर्शकता दाखविणारा, आणि मूर्ती म्हणजे चांगल्या गुणाची मूर्ती. आणि मोरया हा गोसावी भक्त होता, त्याच्या प्रित्यर्थ हे नाव मंगल मूर्ती मोरया. हे गणपती बाप्पाचे नाव आहेत महाराज. असा असणारा हा गणपती महाराज. एक गाव एक गणपती, सुंदर नियोजन, सुंदर प्रयोजन, सुंदर आयोजन. मोरया मित्रमंडळाचा पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो, त्यांनी मला आमंत्रित केलं महाराज. सर्वांना पुन्हा एकदा मी धन्यवाद व्यक्त करतो. कीर्तनाला हा सुरुवात मग आतापर्यंत चाललं काय होतं बाबा? विठाला 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 विठाला. वा वा. आता तुम्ही गणपती बाप्पाकडे जाता बरोबर, काय मागता देवाकडे? बोला बोला पटकन बोला, आपल्याला टाइम नाही. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं का नाही? काय मागितलं देवाकडं? सुखी सुखी भेळ. आवाज येऊ द्या ना सर. सुखी काय ठेव? कोणाला? देवाला? मला बाकीच्यांना? म्हणजे सगळ्यांचं भलं कर, पण सुरुवात माझ्यापासून. दुसऱ्याची दाढी जळली तरी चालून, पण त्याच्यावर आपली बिडी पिटली पाहिजे. बघा, आपण मागतो स्वतः करिता, आपण मागतो स्वतः. सगळं मला, सुख मला, संपत्ती मला, पैसा मला, बायको मला, पोरं मला, सगळं मला. आपण स्वतः करिता मागतो. आपलं मागणं वेगळं, संतांचं मागणं वेगळं. बघा, दुसऱ्याकडं मागण्यापूर्वी आपल्याकडं नसावं. नीट लक्ष द्या. दुसऱ्याकडे मागण्यापूर्वी आपल्याकडं नसावं. ज्याच्याकडं मागायचंय त्याच्याकडं ते असावं. दुसऱ्याकडं मागण्यापूर्वी आपल्याकडं नसावं. ज्याच्याकडं मागायचं त्याच्याकडं असावं. ज्याच्याकडं मागायचंय त्याच्या स्वतःच असावं. तुम्हाला नाही कळायचं काय चाललंय? कळते ना? ज्याच्याकडं मागायचं त्याचं ते स्वतःच असावं, आणि जे मागायचंय त्याची आपल्याला गरज असावी. किती मुद्दे झाले? 4. आता अजून एक मुद्दा. मागतो तो भक्त, मागत नाही तो वारकरी. देव देतो पण घेत नाही ते संत. आता याचा पुढचा मुद्दा ऐका. तुम्ही देवाकडे मागता स्वतः करिता, संत मागतात समाजाकरिता. उदाहरण, नामदेव महाराज मागतात अकल्प आयुष्य. अकल्प आयुष्य भावे तेजा कुमोला. 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 माझिया तकरा हरिचा दाता. माझिया तकरा हरिचा दाता. अपने दीवान हो कोई नार. अपने दीवान हो कोई नार. ते कीर्तनाला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी सूचना राहिली माझी द्यायची. बघा, टाळी वाजू वाटली तरच वाजवायची. परत सांगतो बघा, समजलं नसेल. टाळी वाजूच वाटली तर वाजवायची, पण जर वाजवलीच तर 2 किलोमीटर आवाज गेला पाहिजे. उगा 10 रुपयाला एक टाळी यासारखं वाजवायचं नाही. जरा मनापासून. कशी? आता वाटतं का ना कीर्तनाला बसल्यासारखं? वा. एखादी चाल आवडली कौतुक करा, टाळी वाजवा. एखादं बोल आवडला, टाळी वाजवा. त्यामुळे होतं काय, आम्हाला उत्साह येतो. हे सगळं तुमच्या हातात आहे महाराज. वा, खूप सुंदर प्रमाण महाराज, सुंदर चाल. अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. नामदेव महाराज म्हणतात, माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लावू दे, मला नकोय. कोण म्हणतं? बघा बरं का, संतांचं मागणं कसं आहे हे नामदेव महाराज म्हणतात. एकनाथ महाराज म्हणतात, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे.
लई प्रेम झालं महाराज. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही. तुम्ही म्हणत असाल असं आम्ही एकमेकावर का धावतोय, पण ते आमचं प्रेम करण्याची पद्धतच तशी आहे महाराज. आम्ही असंच प्रेम करतो महाराज. प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. हा बसणारी मंडळी आणि आज माणसाकडे काय नाही, काय नाही समाधान नाही ना. काय समाधान आहे? इथं बसलेल्यापैकी अशी कोण बाई आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं, तिने हात वर करा. बस बस बस, हात वरती करायला सांगितलं, बोलायला नाही सांगितलं. बाप घ्या हात खाली घ्या, मोजून एक हात दोन हात वर झाला बरं का. आपलं मन दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहू शकत नाही महाराज, अजिबात नाही. आणि ज्यांनी कोणी एक दोन जणांनी हात वर केला बाबा, त्यांनी सुद्धा हात खाली घ्या, कारण बाकीच्यांना माहिती तुमचं शेजार कोणी. समाधान नाही माणसाकडे, समाधान अजिबात नाही महाराज. हो नीट लक्ष द्या. दुसऱ्याच्या दारामध्ये नवीन फॉर्च्युनर गाडी बघितली, नवीन दारामध्ये नवीन न्यू ब्रँड फॉर्च्युनर गाडी बघितली दुसऱ्या दारामध्ये, याच्या छातीत चमक आली. बघता काय मायक मेल ती. मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहुण्यांची होती. हे अहो मेलं ना, असं घेणं न देणं. कारण काय नाहीये, समाधान नाही. समाधान फार महत्वाचं आहे महाराज. आज समाधान राहिलं नाही महाराज. हो हसलं पाहिजे माणसानी. आजच्या कीर्तनात जाऊ द्या, पण तशी लोक हसत नाही, खुश आनंदात राहिलं पाहिजे महाराज. हो कारण मी नेहमी म्हणतो, ज्याला हसता येतं त्याला चार माणसात, बोला ना, हसता येतं त्याला चार माणसात, आणि गर्दीत घुसता येतं, घुसता येतं. माणसाने आनंदात राहिलं पाहिजे, हसलं पाहिजे महाराज. प्रेमाविना नाही समाधान. मग संतांचं मागणं वेगळं, आपलं मागणं वेगळं महाराज. हो पण तुम्ही देवाकडे कितीही मागा, मी तर असं म्हणल देवाला मागण्याची गरजच काय. देवाला कळत नाही का तुम्हाला काय द्यावं, कारण देव कसा आहे, चतुरा तो शिरोमणी, चतुरा तू शिरोमणी, कोणाला वल्लारी, मुकुटाचं त्याला मणी, चरणा तुझी विठोबा. चतुरा तू शिरोमणी, कोणाला वल्लारी, मुकुटाचं त्याला मणी, चरणा तुझी विठोबा. वा वा. देवाला मागायची गरज काय, देवाला सगळं कळतं तुम्हाला काय द्यावं. हो बघा मी नेहमी पोरांनो 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 शांत राहा शांत राहा. असू द्या, लहान मुलं आहे देवा घरची, होय लहान मुले देवा घरची, आणि मोठी मुले निळू फुले, त्याच्यात काय असतं तेव्हा. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. थोडंफार होणार व्यत्यय, पण तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. वा वा काय चाललं होतं आपलं. हा देवाकडं तुम्ही किती मागाव, देवाकडं तुम्ही किती मागा. बघा मंदिर भी एक गजब की जगह है, मंदिर भी एक गजब की जगह है. वहां गरीब बाहर भीख मांगता है और अमीर अंदर भीख मांगता है. ज्याला कळलं नाही त्यांनी डबल महाप्रसाद घ्या. बघा बाहेरच्या भिकाऱ्याचं 1-2 रुपये समाधान होतं, पण आतला जो भिकारी असतो ना तो देवाकडे कोटीनच मागत असतो. मग बसणारे मंडळी पटकन उत्तर द्यायचं, खरा भिकारी कोण. भिकाऱ्यांचं तर लय अवघड काम झाले मला. भिकाऱ्यांचं लय अवघड काम झाले मला. मगाशी मी कीर्तनाला येत होतो, वय मित्रमंडळ कीर्तनाला येत होतो, गाडी थांबली, एक भिकारी माझ्या जवळ आला. बघा बरं का,
आणि जवळ आल्यानंतर त्यांनी बघितले कपडे घातले महाराज दिसतो. त्यांनी काचा वाजवलं, मी काच खाली घेतली. तो म्हणला महाराज, म्हणला हा. तो म्हणला महाराज 1-2 पैसा द्या हो लेकराला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. 1-2 पैसा द्या हो लेकराला. मी म्हणलं एवढं गातोय द्याव, म्हणून मी खिशातून 10 रुपयाची नोट काढली आणि दिली त्याला. म्हणलं जा. तो थोडं पुढे गेला बरं का, परत मागा आला. म्हणलं महाराज, म्हणलं बोला, अजून 10 रुपये द्या. मी म्हणलं आता तर 10 रुपये दिले तुला, परत कशाला पाहिजे? तो म्हणला माझ्या मैत्रिणीला. मी म्हणलं भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असते का? असती वय, भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असते का? तो म्हणतो काय बोलता महाराज, तिच्यामुळं तर भिकारी झालो. असे भिकारी महाराज काय सांगता. पण खरा इकडे लक्ष द्या, खरा भिकारी कोण? नाथ बाबा फार सुंदर वर्णन करतात. ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणतव तो. रस्त्यावरच्या भिकाऱ्याचं 1-2 रुपये समाधान होतं, पण ज्याच्याकडं कोटीनं संपत्ती आहे, कोटीनं, पण ज्याचं मनच समाधानी नाही, त्याला आणखी पाहिजे, तो जगातला 1 नंबरचा भिकारी. हो, त्याच्यासारखा भिकारी शोधून सापडणार नाही महाराज. हो, म्हणून देवाकडे मागताना विचार करून मागा. आपलं मागणं वेगळं, संतांचं मागणं वेगळं. बरं किती जरी मागितलं तरी आपल्या प्रारब्धात जे आहे तेच होणार आहे. दुसरं काय होणार आहे का? नाही महाराज. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी, सगळं प्रारब्ध आहे. देवाला बदलता नाही आला. आपल्याला काय येणार आहे? जगाच्या बापाचा जन्म जेलमध्ये झाला. कोणाचा? कोणाचा? कृष्णाचा. एकाचा जन्म जेलमध्ये, एका जन्म राजवाड्यात, एकाचा जन्म रात्री 12ला, एका जन्म दिवसा 12ला, एका जन्म अष्टमीला, एका जन्म नवमीला, एका जन्म पावसाळ्यात, एका जन्म उन्हाळ्यात. ज्याचं त्याचं काय प्रारब्ध आहे ना. प्रारब्ध बदलता येत नाही महाराज. नामा मन कर्म रेखा, देवाधिका चुकेला, देवाधिका चुकेला, देवाधिका चुकेला, देवाधिका चुकेला, देवाधिका चुकेला, देवाधिका चुकेला. देवाला चुकलं नाही, आपल्याला काही चुकणार आहे महाराज. वा वा वा. हो, गाया वळणारा कृष्ण द्वारकेचा काय झाला? राजा झाला, राजा. आणि त्याचा सक्का मित्र सुदामा पोहे बांधायला फडकं नाही. याचं त्याचं प्रारब्ध आहे ना महाराज. प्रारब्ध बदलता येत नाही महाराज. अजून सोपं करून सांगू का? काही मुलींनी बापाच्या घरी एवढ्या मजा मारल्या, नीट ऐका बरं का. काही मुलींनी बापाच्या घरी एवढ्या मजा मारल्या, खालेलं ताट उचलायचं नाही, असं ढकलून द्यायचं, एवढी मजा. तिला असा नवरा भेटला, दुसऱ्याच्या घरी भांडी घासायला गेली. आणि काहींनी बापाच्या घरी एवढे कष्ट केले महाराज. शाळेत नोटीस आली, 100 रुपये भरान सहलीला चला. ती म्हणली मॅडम मी सहलीला आली असते, पण त्यासाठी माझ्या आईला कोणाच तरी शेतामध्ये काम करावं लागेल, तेव्हा 100 रुपये भेटेल, म्हणून मला सहलीला यायचं नाही. तिला असा नवरा भेटला, कपाटाच्या चाव्या कमरेला आल्या. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. प्रारब्ध बदलता येत नाही महाराज. उदाहरण, एका झाडाची फुलं तोडली, 3 हार केले. एक हार देवाच्या गळ्यात गेला, एक हार कीर्तनकाराच्या गळ्यात गेला, आणि एक हार प्रेतावर गेला. झाडाचा काय दोष? नाही समजलं? अजून सोपं सांगू का? कुंभाराने 3 मडकं केले. एक मडकं दहंडीला वापरलं, एक मडकं घरी पाणी प्यायला वापरलं, एक मडकं दाव्याला वापरलं. कुंभाराचा काय दोष? नाही कळलं? एकाच खाणीतले 3 दगड, एका दगडावरले नारळ येथे फोडा, एका दगडावरले चप्पल येथे काढा, एका दगडावरल्या मूर्तीला स्पर्श करू. नाही कळलं का? नाही. एकच बाप आणि 3 पोर आहे. आता कसं काय कळलं न सांगता? एकच बाप आहे, 3 पोर आहे. थोरला दारू पिते, मधलं जुगार खेळते, लहान पोरगी घेऊन पळून गेलं. बापाचा काय दोष? म्हणजे ज्याचं त्याचं, बोला पटकन, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. प्रारब्ध बदलता येत नाही. पण कर्म कोणाच्या हातात आहे?
आपल्या हातात आहे ना. दशरथाच्या पोटी कोण जन्माला आले? प्रभू रामचंद्र. दशरथाच्या पोटी राम जन्माला आले, हे त्यांचं प्रारब्ध आहे. पण तेच दशरथ राजे पुत्र शोकाने गेले, हे त्यांचं कर्म आहे. हो, प्रारब्ध बदलता येत नाही, पण कर्म जर चांगलं ठेवलं तर फळ चांगलंच भेटणार ना महाराज. मग तुम्ही म्हणाल, ज्यांच्या स्पर्शाने पायाने अहिल्या तरली, शबरी तरली, रावणाला मोक्ष मिळाला, त्यांना स्वतःचा बाप सोडवता आला नसता का? आला असता. पण याच्यातून सांगण्याचं उद्दिष्ट असे, देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकत नाही, हा सांगण्याचा सिद्धांत आहे महाराज. आता चला पुढं. मग प्रारब्ध आपल्या हातात नाही, पण कर्म आपल्या हातात आहे. मग कर्म कसं पाहिजे माणसाचं? चांगलं पाहिजे. आता थोडं पुढं सरकू आपण. कर्म करत असताना एक तर तुमच्या हातून पुण्य घडणार, नाहीतर पाप घडणार. एक तर पुण्य घडणार, नाहीतर पाप घडणार. पण पाप आणि पुण्य आपल्या हातात नाही, कर्म आपल्या हातात आहे. मग पाप पुण्य कोणाच्या हातात आहे? तर गणपती बाप्पाच्या हातात आहे. अभंगाचं पहिलं चरण. धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. पाप पुण्य गणपती बाप्पाच्या हातात. त्याचा विचार नाही आपण करायचा. आपण काय विचार करायचा? कर्म चांगलं ठेवलं पाहिजे, कारण धर्माची ती मूर्ती महाराज. आता मला एक साधा प्रश्न मी विचारतो, साधा सरळ प्रश्न आहे. तरुण मित्रमंडळ, फक्त मला पटकन उत्तर द्या. आपला खरं धर्म टिकवला कोणी? बघा, मंदिर आहे, मंदिरावरती कळस आहे, दारापुढं तुळस आहे. कोणामुळं? हा, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळे आपला धर्म टिकला महाराज. हो. आणि त्यांचे मातोश्री कोण? जिजाऊ मासाहेब. वा. जिजाऊ मासाहेबांचे चांगले संस्कार जर शिवाजी महाराजांवर झाले नसते तर स्वराज्याची निर्मिती झाली अजिबात झाली नसते महाराज. मग खरे उपकार कोणाचे? जिजाऊ मासाहेबांचे महाराज. त्यांच्याबद्दल पण किती सुंदर वर्णन आहे महाराज. बघा, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप
बाकी आहे ना, तेवढं समजू शकतो आपण. वा वा वा. छत्रपती शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं म्हणून धर्म टिकला. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, फक्त कर्म चांगलं ठेवा महाराज. माणसाचं कर्म चांगलं पाहिजे, माणसाने चांगलं बोललं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे महाराज. हो, आता माणसाला बोलायचं कळत नाही महाराज, लय अवघड महाराज. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, कर्नाटकमध्ये गेलो, कर्नाटक बेळगाव. कीर्तन झालं, मी खुर्चीवर बसलो. एक जण माझ्या जवळ आला, माझ्या पाया पडला, खिशातून 500 रुपयाची नोट काढली, माझ्या पायावर ठेवली. मी म्हणलं माऊली कशासाठी? तो म्हणतो काय करता महाराज, ही नोट कुठंच चालत नव्हती. म्हणलं कुठं चालत नाही ती इथं कशी काय? म्हणजे बोलायचं कळत नाही, माणसाने चांगलं बोललं पाहिजे. साचानी मवाळ मितले जैसे, शब्द जैसे कळोळा अमृताचे, छान बोललं पाहिजे महाराज. हो, कुठं काय बोलावं हे कळलं पाहिजे माणसाला, ते आता कळत नाही महाराज. समजा उन्हाळ्याच्या घरी, तुमच्या घरी पाहुणे आले समजा, महिल्यामुळे तुम्हाला प्रश्न बरं, उन्हाळ्याच्या घरी, उन्हाळ्यात घरी आले पाहुणे. आता पाहुणे गेल्यानंतर तुम्ही त्यांना काय म्हणता? या बसा, काय घेणार? चाय घेणार का? उन्हाळा म्हटलं काय म्हणणार? हा, सरबत. चहा घेणार की सरबत? बाबा असाच एक आला पाहुणा उन्हाळ्यात एकाच्या घरी. आता मी, आपला विषय काय चालला, बोलायचं कळलं पाहिजे. त्या घर मालकाने विचारलं, या बसा पाहुणे, काय घेणार? चहा घेणार का सरबत? हा काय म्हणला माहिती का? चहा उस्तोवर सरबत द्या. हा, दोन्ही बी हाणायचं बेत. पण घर मालक हुशार होता, तो म्हणला तुम्ही इथून निघा, तुम्ही पाहुणे व्हायच्या लायकीचे. म्हणजे बोलायचं कळलं पाहिजे ना माणसाला महाराज, छान बोललं पाहिजे महाराज. हो बघा, बोलायच्या अगोदर 100 वेळा विचार केला पाहिजे, मग बोललं पाहिजे. काही माणसं असे असतात की बोलायच्या अगोदर विचार नाही करत, बोलून झाल्यावर विचार करतात. अर पश्चाताप. मग अगोदर विचार करा ना महाराज. आणि माणूस रागात तर काही बोलून जातो. मी नेहमी एक वाक्य म्हणतो, रागात ओरडायला ताकद लागत नाही, रागात शिव्या द्यायला ताकद लागत नाही, राग आल्यानंतर मारामारी करायला ताकद लागत नाही, राग आल्यानंतर खरी जी ताकद लागते ती शांत बसायला. शब्द निघतात हृदयातून, पण अर्थ निघतात डोक्यातून. म्हणून माणसाने विचार करून बोललं पाहिजे, कारण ज्यांनी जीभ जिंकली त्यांनी जग जिंकलं महाराज. क्षण हाती करावा विचार, करावया पार भवती उदू, करावया पार भवती उदू. करावा विचार, करावया पार भवती उदू, करावया पार भवती उदू, भवती भवती. चांगला विचार करा, चांगलं बोला महाराज. कर्म चांगलं पाहिजे, बोलायचं कळलं पाहिजे महाराज, आचरण चांगलं पाहिजे. मी नेहमी सांगतो, परमार्थामध्ये एखादा अभंग कमी पाठ असला तरी चालेल, एखादा बोल नाही वाजवता आला नो प्रॉब्लेम, एखादी चाल नाही म्हणता आली काही फरक पडत नाही. पण परमार्थामध्ये सगळ्यात महत्वाचं आचरण आहे. आचरण महत्वाचं आहे महाराज. आचरण नसेल तर परमार्थ करून काय फायदा नाही महाराज, सगळं शून्य होऊन जातं. हो, आचरण चांगलं पाहिजे, कर्म चांगले पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे महाराज. पण आता ते नाही. आणि आपण कीर्तनात एखादं वाक्य बोलावं, लोक त्याचा वेगळाच अर्थ घेतात महाराज. मी एका कीर्तनात बोललो, जसं पेराल तसं बसणारे मंडळी, जे पेराल ते म्हणा ना, जे पेराल ते उगवेल. काही चुकीचं आहे का याच्यात? प्रमाणे शुद्ध बीजा आणि फळे रसाळ गुमटी. हा, कीर्तन झालं, मी बसलो, तो एक माणूस माझ्या जवळ आला. म्हणलं महाराज तुम्ही बोललेच का? म्हणलं काय बोललो? तो म्हणला जे पेराल ते उगवेल. म्हणलं बरोबर आहे. तो म्हणतो साप चुकीचं आहे. म्हणलं झालं काय? तो म्हणला शेंगदाणा पेरला टरफालो आलो कुठून? तुमच्या इथे काय म्हणतात? शेंगदाण्याच्या वरच्याला काय म्हणतात? टरफालच म्हणतात ना. हा, टरफाल कुठून आलं? मी म्हटलं पण त्याच्या आतमध्ये तर आहे ना. तो म्हणतो नाही 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 नाही, जे पेराल ते उगवेल. मग त्याचं म्हणणं असं होतं, शेंगदाण्याला डायरेक्ट काय आला पाहिजे? अहो माझी अकलच बंद झाली, करावं तरी काय? पण मी पण हुशार, त्याला म्हणलं तुला उत्तर पाहिजे ना, देतो, फुकट नाही. मला घरी चहा प्यायला नाही.
गेलो त्याच्या घरी चहा प्यायला महाराज आणि आणला कपात चहा. म्हणलं फक्त चहा. ज्याला कळलं नाही त्याने डबल महाप्रसाद घ्यायचा. तो म्हणला महाराज फक्त चहाच आणलाय, खारी टोस्ट बटर बिस्किट फक्त चहा आणलाय. म्हणलं अरे फक्त चहा कप. तो म्हणतो महाराज कपाशिवाय कुठं चहा असतो का? मग म्हणलं बावळा टरफल्याशिवाय कुठे शेंगदाणा आहे? तो म्हणला महाराज तुमच्या कुठं नादी लागतं. म्हणलं तुला पहिली अक्कल नव्हती का? अशी लोक असतात, बोलायचं कळत नाही, वागायचं कळत नाही. पण मी नेहमी म्हणतो कर्म चांगलं ठेवा, चांगलं बोला, चांगलं वा, आनंदात राहा महाराज. वाईट कर्मापासून लांब राहा महाराज. हो, वाईट कर्म जे दुस्तर कर्म त्याच्यापासून लांब राहा. अभंगाचं दुसरं चरण माझं सोडाविला तारा, 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 माझं सोडाविला माझं सोडाविला तारा, माझं सोडाविला तारा. मज सोडवे दातारा कर्मापासून दुस्तारा. चांगले कर्म करा, वाईट कर्म करू नका महाराज. देव आपल्याकडे बघतोय महाराज. देवाने 24 तास दिले आपल्याला. किती? त्या 24 तासातले 24 मिनिटं तरी देवाला दिलं पाहिजे महाराज. त्यावेळेला आपल्याला म्हणता येईल मागे पुढे उभा. उगच काय म्हणून फायदा नाही महाराज. आपली तेवढं श्रद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे महाराज. हो, कारण प्रत्येक जण सुखाच्या मागे सुख माणसाला मिळत नाही. आता हे सगळं चाललंय कशासाठी चाललंय? सुखासाठीच चाललंय. सुख मिळत नाही. आज माणूस वरून सुखी, वरून आतून होय बसणारी मंडळी आतून बघा. 5 मिनिटं माझ्याशी बोला फक्त, पटकन उत्तर द्यायचं. माणूस आमदार झाला म्हणून सुखी, आमदार झाला म्हणून आवाज येऊ द्या, आमदार झाला म्हणून, पण मंत्रीपद मिळालं नाही म्हणून. बोलत जा, मोकळ्या मनानं बोला, काही टेन्शन नाही. आमदार झाला म्हणून सुखी, पण मंत्रीपद मिळालं नाही म्हणून दुखी. मंत्रीपद मिळालं म्हणून सुखी, पण पाहिजे ते खातं मिळालं नाही म्हणून दुखी. पोरीचं लग्न जमलं म्हणून, पण सासरची माणसं चांगली नाही म्हणून दुखी. गोरी बायको मिळाली म्हणून ते म्हणतात सुखी. आता काय करावं? हा, गोरी बायको मिळाली म्हणून सुखी, पण तिचं आपलं पटत नाही म्हणून. पोरग 12वीत चांगल्या मार्कानं पास झालं म्हणून, पण पुढे त्याचा कुठंच नंबर लागला नाही म्हणून. अवे चालत राहणार आहे, 9 वाजेपर्यंत चालूच राहणार आहे. हे काय थांबते वय? म्हणजे माणूस वरून सुखी पण आतून दुःखी महाराज. सुख देवाच्या पायाजवळ आहे महाराज, कुठंच नाही महाराज. हो, माणसाने सुखी असावं. सुखा लागी जरी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाई. देवाजवळ सुख आहे महाराज. आणि या सगळ्या गोष्टी साधू संतांनी 450 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी सांगून ठेवले, पण लोक ऐकत. आणि जवळजवळ लोक चांगलं सांगून ऐकतीच. ऐकलं पाहिजे. जर ऐकलं नाही तर संत वर्णन करतात, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, शेवटी बा सदन शेवटी बा, सदन शेवटी बा, काल बांधून येईल सदन शेवटी बा. एका जनार्दनी आमचं काय बा जाईल, एका जनार्दनी आमचं काय बा जाईल.
दादाचं दादवानं घ्या ग कोणी. टाळ्या हा. आवाज आवाज एक साथ एक 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 एक. दादाचं दादवानं घ्या ग कोणी. वा कुंकू घ्या कोणी कानामध्ये. कुंकू का कोणी काळामणी 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 दादाचं दादवानं घ्या ग कोणी. कुंकू घ्या कोणी कानामध्ये. कुंकू का कोणी काळामणी दादाचं दादवानं घ्या ग कोणी. आपला थोडा आराम करायचा नाही का. आवाज आवाज माग बसलेले. हा हा वा वा हा एक एक. दादाचं दादवानं घ्या ग कोणी. कुंकू 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 घ्या कोणी. कुंकू घ्या कोणी काळामध्ये. कुंकू घ्या कोणी काळामध्ये. कुंकू घ्या कोणी काळामध्ये. कुंकू का कोणी काळामणी कुंकू का कोणी काळामणी कुंकू का कोणी काळामणी कुंकू का कोणी काळामणी या शेजारी वा वा टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. त्याला आवाज नाही. आवाज पकवा झाला. चाटी राव दे चाटी राव काळी वाईट या शेजारी मला नाही गेला बया. वा 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 माग बसते थोडे कमी पडतात बरं का. हा आपला आराम करा काही विषय नाही. वा वा या शेजारी मला नाही केला बया. मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया या शेजारी मला नाही गेला बया 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 टाळ्या टाळ्या हो पहिला मंडळ. या शेजारी मला नाही गेला बया. मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया वागा सोम वागा प्रेम नगर वारे. सावध होणे भजने लागा देव करा कैवारे. टाळी टाळी हा वा वा हे माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी. हे मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी वागा सोम वागा प्रेम नगर वारी. सावध
साधू संतांनी सांगितलेलं ऐका महाराज. 9:30 पर्यंत चालू द्या गाणं. आता काही खरं नाही. मला तर म्हणले होते 8:30 पर्यंत संपवायचं आणि काय म्हणले काय सत्कार समारंभ आहे, सगळ्यांचे नावं पुकारायचे. वय चालवायचं का? चालू थोडं 15-20 मिनिटं पुढे घेऊ आपण काय विषय नाही. चालायचं महाराज. एवढं सुंदर नियोजनात किती वेळ पण कार्यक्रम करू वाटेल तसं काही प्रॉब्लेम नाही महाराज. हो, साधू संतांनी सांगितलेलं ऐका महाराज. साधू संतांनी सांगितलेलं ऐका महाराज. कारण दिवस पुन्हा पुन्हा नाही महाराज. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा नाही महाराज. माझं करण्यात काय अर्थ नाही. वय बसणारी मंडळी, माझं करण्यात काय अर्थ नाही. काही ना सवय असते बघा, या बाबळीपासून तर त्या बाबळीपर्यंत सगळं माझं. महाराज तुम्हाला कुठं काय कार्यक्रम नाही ना पुढे कधी गेले आणि ती जगदाळी महाराज हा ते गेले का? आता कसं करायचं? हा आहेत का? बरं म्हणजे येणार आहे का परत? चाललेत सप्ताह चालू आहे का? बरं ठीक आहे, काय हरकत नाही. 9चा टाइम आहे का? हा बरं काय हरकत नाही. विठाला विठाला हो, माझं करत बसू नका महाराज. काही ना सवय असते सगळं माझं, या बाबळीपासून त्या बाबळीपर्यंत सगळं म्हणा ना, सगळं माझं आहे. तू इथं येऊनच दाखव मग. तू ये आणि हा सगळं माझं करण्यात काय मजा. हो, जेव्हा आपण करतो ना हे सगळं माझं आहे, हे माझं आहे, ते माझं आहे, तेव्हा वरती देव हसत असतो आपला. देव म्हणतो सगळा 7/12 तर माझ्या नावावर आहे. तुला फक्त 70 ते 80 वर्षाच्या करारानं खाली पाठवले. एकदा का तुझा करार संपला, तुला याच्यातली फुटकी कवडी सुद्धा वर घेऊन जाता येत नाही. तू कसला मालक नाही महाराज. कोणता दिवस कसा येईल सांगता येत नाही महाराज. किती सुंदर वर्णन बघा. तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. 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 तू लाख हिफाजत कर ले तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाले. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाले. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. हो, काही जण तर म्हणतात महाराज यम लई वाईट. काय म्हणतात? यम लई वाईट. म्हणलं झालं काय? तो म्हणतात माझ्या बायका पोरांना घेऊन गेला, माझ्या बापाला घेऊन गेला, माझ्या आईला घेऊन गेला. यमलई महिला म्हणलं यमलई वाईट. मी त्याला म्हणलं भाऊ यमासारखा चांगला देव नाही, यमासारखा चांगला देव नाही. तुम्ही असं कसं म्हणता महाराज? मी त्याला म्हणलं हे बघ, यम असा डायरेक्ट घेऊन जात नाही. यम डायरेक्ट घेऊन जात, तो अगोदर 3 मिस कॉल देतो. किती? 3. मग तो माणूस मला असं म्हणला महाराज यमाकडं आमचा नंबर गेलाच कसा? मी म्हणलं तुझाच काय, तुझ्या क्या खानदानाचा नंबर यमा? त्याला म्हणलं 3 मिस कॉल देतो, तसा घेऊन जात नाही. मग त्याला मी सांगायला सुरुवात केलं पहिला मिस कॉल. आता मला तरी वाटतं इथं बसणारे पैकी 80% लोकांना हा मिस कॉल मिळालेला आहे. मिस कॉल, पहिला मिस कॉल यमाचा. तुम्ही मला कोणता? काळे केस पांढरे होणे. मिस कॉल मला सुद्धा मिळालाय, तुम्हाला काय? हा, तो मिस कॉल सगळ्यांना महाराज. पण लोक एवढे हुशार निघाले. हा काय म्हणले? काय म्हणले? सगळे काळे करतात, डाय करतात, काळे करतात. पण त्यांना मिस कॉल समजला
बोला पटकन मिस कॉल समजला नाही. मग यम म्हणला पहिली भूल चूक माफ, पहिली चूक माफ. चला ठीक आहे, नाही समजलं तर नाही समजलं. दुसरा चान्स, दुसरा मिस कॉल दिला यमाने. डोळ्याची पॉवर कमी करून टाकली, अंधुक दिसायला लागली. पण लोक डोळे तपासून चष्मा घातला, पण मिस कॉल समजला. बोला पटकन मिस कॉल समजला नाही. मग यम म्हणला बस आता शेवटचा चान्स देऊ आपण, शेवटचा मिस कॉल देऊ, बघू काय होतंय. मग शेवटचा मिस कॉल दिला यमाने. पुढचे 2-4 दात पाडून टाकले. लोक त्याच्यापेक्षा हुशार. काय ते म्हणतात सोन्याचे दात. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? कवळीच म्हणतात ना. हा, कवळी लावतात, पण मिस कॉल समजत नाही. मग यम वैतागतो, आता बाद झाला मिस कॉल किती खेळायचं, त्याला सांगून कळतच नाही. मग यम मला आता मिस कॉल नाही, आता मिस कॉल नको, इंस्टाग्राम नको, फेसबुक नको, व्हॉट्सअप नको, मेल नको, टेक्स्ट मेसेज नको, काही नको. आता डायरेक्ट रिसिव्ह कॉल, आणि तो कॉल उचलावाच लागतो. मग तुम्ही कुठेही असू, शेतात असू, घरात असू, नाही तर कीर्तनात असू, तो कॉल उचलावाच लागतो महाराज. त्याच्याशिवाय पर्याय नाही. सगळे गेले, आपण गेले, आपणही जाणार आहे. आजी गेले, आपले पूर्वज गेले, सगळे गेले, आपणही जाणारच आहे ना महाराज. महाराज किती सुंदर वर्णन आहे. आज जमेला पंजा मेला, बाप मसना गेला. हो देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा जागा बयाने मोठे, उठा जागा मागे बयाने मोठे, उठा जागा मागे बयाने मोठे, उठा जागा मागे बयाने मोठे. आज जमेला पंजा मेला, बाप मसना गेला. जमेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत 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 नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा जागा मागे बयाने मोठे, उठा जागा मागे बयाने मोठे. सगळे जाणारे, आपणही जाणारच आहे ना महाराज. आज जे गेले, पणजे गेले, आपणही जाणार आहे. मग जायचे तर जा, पण असंच जाऊ नका. देवाची भक्ती करा. गणपती बाप्पा बसवलाय महाराज, एक गाव एक गणपती. गणपती बाप्पाकडे चांगलं मागा. कसं मागितलं पाहिजे? चांगलं मागितलं पाहिजे. जरी देव प्रसन्न झाला आपल्यावर, म्हणजे होणार तर नाहीच, पण जरी झालाच तरी आपल्याला मागायचं कळणार? अजिबात कळणार नाही. एका सासू सुनाला देव प्रसन्न झाला, होणार तर नाही, पण आपण ठरवायचं झाला. आता प्रसन्न झाल्यानंतर देव म्हणला मी तुमच्यावर प्रसन्न आहे, पण माझी एक अट आहे. आता नीट ऐका बरं का महिला म्हणलं, देवाची अट. देव म्हणला, आता सासू सुनाला देव प्रसन्न झाला, देव म्हणला माझी एक अट आहे. ती अट अशी आहे, सून जे मागल त्याच्या डबल सासूला. सून जे मागन त्याच्या डबल सासूला. म्हणजे समजा सुनानी मागितलं 1 तोळं सोनं, सासूला किती हो? हा 2 तोळं. म्हणजे तुम्हाला कळलं, सून जे मागन त्याच्या डबल सासूला. झाला देव प्रसन्न महाराज. देवानी अट घातली, सून जे मागन त्याच्या डबल सासूला भेटणार. पण ती सून लई हुशार होती. सून कशी होती? लई हुशार. कुठली होती? ते म्हणतात कारसुळगावची होती. आणि कारसुळगावच्या सुना कशा? तुम्हाला काही शंका? हुशारच महाराज.
हा. ते म्हणले देवा मला कळलंय मी जे मागन त्याचं डबल सासूला एवढं कळलंय मला, पण किती वेळा मागू शकते मी, किती वर आहे? देव म्हणले 3 वर आहे, 3 विचार करून माग. पण ती सून कशी? अहो सून कशी कुठली होती? कारसुळगावची. ती लय हुशार महाराज, वा वा वा. ती म्हणली देवा माझा पहिला वर असा आहे, मला एका डोळ्याने आंधळी करा. सून कशी होती? अहो कुठली होती? ती म्हणली देवा मला एका डोळ्याने आंधळी करा. सासूचे अहो आंधळी झाली ती सनीच तिला काय. देव म्हणले ततास तू. आता राहिले किती? बोला पटकन, टाइम नाही. राहिले किती? 2. पण सून कशी हुशार. ती म्हणली देवा मला दुसरा वर असा द्या, मला एका पायाने लंगडी करा. सासूचे अहो जाग येऊ बसली, चालताच येईन तिला. आता राहिला, बोला पटकन, राहिला 3. पण सून कशी होती? अहो कुठली होती? कारसुळगावची. तिचा हुशार म्हणजे हुशारीपणाचा महाराज काय बोलणार महाराज, लय हुशार ती. देव म्हणले बघ शेवटचा चान्स आहे, जरा विचार करून माग. पण तिला सांगायची गरज, कारण ती मुळात कशी हुशारच ना. काय डाऊट आहे का तुम्हाला? अजूनपर्यंत नाही म्हणजे ठीक आहे. हा. ती म्हणली देवा शेवटचा वर आहे ना माईक, मला शेवटचा वर असा द्या, उग नॉर्मल अटॅक द्या, उग झटका, उग दिल्यागत, उग आपलं त्याच्या डबल. अहो सासू जागेव गेली बघता काय माय. देव प्रसन्न झाला. देव मागायचं कळलं पाहिजे महाराज. या मागण्याला काय अर्थ आहे का महाराज? दुसऱ्याचं वाटोळं करण्यासाठी केलेलं मागणं कधी फलद्रूप होत नाही, त्याचा काय फायदा आहे महाराज? असेच 3 मित्र, त्यांना महादेव प्रसन्न झाले. 3 मित्रांना महादेव कसे? शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चिंतू. भोळा दैवत महाराज, लवकर प्रसन्न होणारा देव म्हणजे भगवान शंकर. आणि 3 मित्रांना प्रसन्न झाले. पोरांनो खाली बस, बस 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 खाली बस, असू द्या असू द्या. हा इकडे आपल्या पप्पा जवळ जा. हा बस तिथं, हा भावाकडे बस. हा 3 मित्रांना महादेव प्रसन्न झाले, ऐकते ना. आणि पहिल्या मित्राला महादेव म्हणले बोल तुला काय पाहिजे. आता येते ग येडेच. तो म्हणला देवा एक तर मला नकोच, मला पण तुम्ही म्हणताय म्हणून मागतो. महादेव म्हणले माग बाबा पटापट. तो म्हणला देवा असं करा, चिंचची झाडं 1 कोट. चिंचेची झाडं किती? चिंचची झाडं 1 कोट, प्रत्येक पानाला 500ची नोट. वय मोऱ्या मित्रमंडळ, चिंचेची झाडं किती? 1 कोट, प्रत्येक पानाला माल झाला किती? आता तो घरी गेला विचार करा, आपला टाइमच टाइम आहे. आता भोळे दैवत महादेव म्हणले ततास तू. आता राहिले किती? 2 जण. दुसऱ्याला म्हणले माग तुला काय पाहिजे. तो पण याडाच. तो म्हणला मला तर काहीच नको बाबा. आता ह्याने मागितलं, म्हटलं मी कसं काय घबरव, मी मागतो. देव म्हणले माग. तो म्हणला देवा असं करा, ती चिंचची झाडं कापा, झाडं कापा, त्या खोडापासून फळ्या बनवा, त्या फळ्यांचं कपाट बनवा, नोटा तोडा, कपाटात कुलूप, चावी फक्त माझ्याकडे द्या. भगवान शंकर म्हणले तथास्तु. आता राहिला 3रा लई हुशारू. कुठला होता? सगळे हुशार काय इथंच जन्मले का काय मला कळलं. हा तो लई हुशार, कारसुळगावचा. इथले लोक म्हणजे हुशारच हुशार महाराज. तो हुशार. देव म्हणले माग तुला काय पाहिजे. तो म्हणला देवा मला तर लई दिले देवाने, अजून काय मागायची इच्छा नाही. पण त्या दोघांनी मागितलं, म्हटलं मला तर मागावंच लागते. देव म्हणले माग. तो म्हणला असं करा, ज्याच्या कमरेला त्या कपाटाच्या चाव्या गेल्यात ना, त्याचं लग्न व्हावं. लग्न
पण त्याला पोरगाच नाही व्हावा आणि त्यांनी दत्तक म्हणून मला घ्यावं. देव म्हणले अहो, अशी मागणी कुठे कामाची आहेत का महाराज? दुसऱ्याचं वाटुळ करण्यासाठी केलेलं मागणं फलद्रूप होत. अरे मागणं कसं असं तुकोबारे म्हणतात, हेचे दान दे का देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाई ना आवडी हेची माझी सर्व जोडी, हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी. सर्वांनी एकदा हाताने टाळे वाजवायचं आणि मुखानं गोड भजन करायचं. विठोबा रखुमा हरे विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा.